पॅनियरसाठी पण जागा आहे व्यवस्थित. टॉप बॉक्स लावू शकतो. अनिल आपले सर्व्हिस ॲडवायझर आहे. आता थर्ड सर्व्हिस होणार आहे आपल्या बाईकची. काय काय काम केलं ते बघू. आता आधी आपण पहिली टेस्ट राईड घेऊया. टोटल खर्च आलाय थर्ड सर्व्हिसचा 8,950 रुपये. तर सो मेनी BMWs आणि फायनली मी पोचलो इथे सर्व्हिस स्टेशनला, नवनीत मोटराड. 850 बघा का भारी वाटते. कलर चेंज केलाय, पिंक आहे, मला वाटतं कोणत्या मुलीची असेल. पण मी जस्ट चेकआउट करत होतो, त्यांनी क्रॅश गार्ड पण मस्त लावलं, छोटंसं आणि प्रोटेक्ट करणारं. असं वरपर्यंत नाही घेतलंय पूर्ण. आणि लाईट पण त्या क्रॅश गार्डवर लावल्यात. आणि मी जस्ट टायर चेक करत होतो. हल्ली माझी नजर सगळीकडे टायरवरच जाते. तसं पुढे तर 21 इंचचा टायर आहे, पण अपोलोचा लावला आहे त्यांनी. आणि मागे तो वेगळाच आहे, 150 70 आहे. पण हा ऑफ रोडसाठी नाही चालणार. हा पण अपोलोचा जो प्रीमियम ब्रँड येतो ना, वेट्रेन्स काहीतरी नाव आहे, मला प्रोनाऊन्स पण नाही करता येत धड. तो टायर टाकला आहे त्यांनी एकदम. या टायरने ऑफ रोड तर नाही होणार, म्हणजे रोडवर तर बाईक व्यवस्थित चालेल. पण 850ला पण सगळं पॅनियरसाठी पण जागा आहे व्यवस्थित. टॉप बॉक्स लावू शकतो, एकदम मस्त. काय बोलता, विचार करायचा का? बघा ह्या बाईकला सेम टायर लागलाय जो टायर मी बघतो मॅक्सिसचा. मागचा तर सेमच आहे जो माझ्या बाईकला आहे, 140 70 17, आणि पुढचा 100 90 19. अनिल आपले सर्व्हिस ॲडवायझर आहे. आता थर्ड सर्व्हिस होणार आहे आपल्या बाईकची, जी ॲक्च्युली 30,000 किलोमीटरला होते आणि 3 वर्षांनी. पण माझे 30,000 तर झाले नाही आहेत, कारण मागच्या वर्षात मी जास्त काही राईडच नाही केले. तर माझे 23,000 समथिंग झाले. तर 3 वर्ष तर कंप्लीट झाली आहेत. तर तिकडे सर्व्हिस ड्यू दाखवते. तर आपल्याला करायला पाहिजे, जर आपल्याला वॉरंटी अवॉइड करायची नसेल. जर रेग्युलर सर्व्हिस केली तर आपली वॉरंटी अवॉइड होत नाही. वॉल क्लिअरन्स मला वाटतं लास्ट टाइम केलेलं. हां, बाकी काय नाही प्रॉब्लेम, बाकी तर सगळं ठीक आहे. बाकी थर्ड सर्व्हिसला काय काय होईल तेवढंच. तर मला थोडं कॉर्नरिंग करताना हँडल थोडं हेवी वाटतं. तर माझा टायर पण तर जायला आलाच आहे. तर मी टायर मागवतोच आहे नवीन. तर टायरचा प्रॉब्लेम आहे का कॉन्सर्ट्स आहे, कारण इकडे मी बघितलेलं तर थोडं ऑइल लीक झालेलं दिसतंय. बघा दिसतंय, ऑइल आहे, ग्रीस आहे, बेरिंगमधून बाहेर आलं आहे, आपल्याला माहीत नाही. तर मी एकदा त्यांना चेक करायला सांगितलं आहे. बाकी तर काहीच इश्यू नाही आहे गाडीमध्ये, सगळी ऑल ओके आहे. फक्त सर्व्हिस ड्यू आहे म्हणून सर्व्हिस करायची आहे. ऑल क्लिअरन्स आणि हे झालेलं आहे आपलं स्पार्क प्लग वगैरे. हां, बेसिक सर्व्हिसची गरज आहे. ऑइल फिल्टर, ब्रेक ऑइल आणि एअर फिल्टर बस. एअर फिल्टर चेंज होईल. हो चेंज. 5,019 ला झाले ना, ऑलमोस्ट 5 होत आले. चेंज करू की मध्ये याल परत मध्ये? नाही करा ना, चालेल. गरज असेल तर मला वाटतं चेक करा, कारण जास्त चालली नाही आहे. मी कधी चेंज केलेलं, मी लदाखवरून आल्यावर चेंज केलं मला. 19,000ला चेंज केलं. हां, करून टाका मग, कुठे सारखं सारखं येत राहणार. बेसिक सर्व्हिस आहे, अप्रॉक्स कॉस्ट 8,700 पर्यंत येईल सर तुम्हाला. ओके. मोबाईल नंबर सर. आणि ते कॉन्सर्टचं ते तर टॉर्किंग करून घेईल ना मी, जेव्हा ओपन करेल ना तर टॉर्किंग त्याचं एकदा चेक करतो आणि बेरिंग चेक करून तुम्हाला कारण अपडेट करतो. तिकडून आहे ना, ऑइल एका ग्रीस लिकेज सारखं दिसतंय. सीपेज असेल खाली ग्रीसचं, बघतो मी चेक. हां, तर आता इथून निघूया. आणि गाडी तर आपली सर्व्हिसला दिली आहे, तर ते सांगतायत तर गड्यात वाजले आहेत 1 वाजायला आला जवळजवळ. त्यामुळे आज तर गाडी मिळणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मला गाडी उद्याच मिळेल. तर ह्याचं कंटिन्युएशन उद्या असेल. म्हणजे आपल्या गाडीमध्ये काय काय काम झालं आहे, किती खर्च आला आहे, हे तुम्हाला डिटेलमध्ये मी उद्या सांगेन. उद्या वेलकम बॅक टू द नेक्स्ट डे गाईस. तर मी आलो आहे आता, नेक्स्ट डे आहे हा. ही बाईक आपली तयार तर झाली आहे. काय काय काम केलं ते बघू. आता आधी आपण पहिली टेस्ट राईड घेऊया. सर्व्हिस नंतर काय फरक जाणवतोय आधीपेक्षा ते चेक करूया.
तर बिल तर आता माझ्या हातात आलं आहे. गाडी घेऊन आता मी निघतोय. ॲक्च्युली मी आता गोप्रो तो आणला नाही आहे, तर मी व्लॉग तर काय करत नाही आहे, मोठं व्लॉग. तर मी एका ठिकाणी जाईन सुट्टीच्या दिवशी. कदाचित मी उद्याच जाईन कुठेतरी. जयेशशी पण बोलेन. जयेशबरोबर पण आपल्याला एक ब्लॉग करायचा आहे, तर तिथेच जाऊन मी तुम्हाला सगळं डिटेल देईन. आता मला ऑफिसला जायला उशीर होतोय. चला भेटू उद्या. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी थर्ड सर्व्हिसचं तुम्हाला बिल एक्सप्लेन करीन. तर बिल माझ्या हातामध्ये आलं आहे. मला टोटल खर्च आला आहे थर्ड सर्व्हिसचा 8,950 रुपये. 9,000ला 50 रुपये कमी. तर टोटल ओव्हरऑल ह्यामध्ये मला लेबर लागला आहे 4,000 रुपयाचा, आणि बाकीचं कन्झ्युमेबल पार्ट्स आहेत ते आहेत 3,583 रुपये. म्हणजे टोटल होते 7,585, आणि त्यावर मला GST लागले 1,360. असं टोटल मिळून ते 8,950 रुपये होतं. तर मी सांगतो तुम्हाला एक थोडक्यात काय काय लागलं ते वस्तू. कन्झ्युमेबल सांगतो, लेबर तर सोडून द्या, कारण लेबर तर लागणारच आहे तुम्हाला. इंजिन ऑइल मेजर गोष्ट आहे, 1,849 रुपयाचं लागलं आहे. त्यानंतर ऑइल फिल्टर येतो. ऑइल फिल्टर फार स्वस्त आहे, 274 रुपीज. त्यानंतर रिंग असतं, गॅस्केट रिंग. मला वाटतं ते जे चेंबर नट असतं त्यातून ऑइल ड्रेन होतं जुनं, तिकडे एक रिंग लागते, ती रिंग असतात. ती एक 107 म्हणजे 110 रुपये पकडा. चेन स्प्रे, नंतर ब्रेक क्लीनर, एअर फिल्टरचा रेट सांगतो 353. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता. म्हणजे चेन स्प्रे झालं, ब्रेक क्लीनर झालं, रेडिएटर ANT तर मला माहीत आहे, मला वाटतं हे कदाचित कूलंट असावं, 320 रुपीज. आणि ब्रेक ऑइल आहे 172. हे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर तिकडे उभे राहून करून गेला त्यांच्याकडून, तर तुम्ही त्या अवॉइड करू शकता. असे तुमचे तुम्ही ह्यावर नाही म्हटलं तरी, कारण त्याचं लेबर पण कमी होतं ना थोडं. तर 2,000-1,000 रुपये तुम्ही 9,000मधून कमी करू शकता. म्हणजे 7,000-1,000 रुपये तुम्ही अप्रॉक्स तुमचं लेबर पकडा, कारण तुम्ही काही गोष्टी कट डाऊन करू शकता ज्या तुम्हाला नसतील करायच्या, त्या तुम्ही स्वतःहून करू शकता. एवढंच माझं सांगणं आहे. तर मला तर अफोर्डेबल वाटतं, कारण हे पूर्ण एका वर्षाने सर्व्हिस होते गाडी. कारण प्रत्येक 10,000 किलोमीटरचा इंटरव्हल आहे, नाही तर 1 वर्ष. माझे 10,000 किलोमीटर कंप्लीट तर झाले नव्हते. मी 19,000ला सर्व्हिसिंग केलेली, त्यानंतर आता माझे 23,000 समथिंग झाले. तर माझे 3 वर्ष कंप्लीट झाली, म्हणून थर्ड सर्व्हिस आली. तर मला तर ओके वाटतंय. ब्रँडच्या हिशोबाने BMW सारखा ब्रँड तुम्हाला ही अशी सर्व्हिस देतोय, तर माझ्या हिशोबाने तर चांगलंच आहे. बाकी तुम्ही जर तुमचं कंपॅरिझन करायचं असेल, जे कोण नवीन असतील, म्हणजे जे लोक विचार करत आहेत BMW 310 घ्यायची, तर ते लोक हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही नक्की जाऊन कंपेअर करा. कारण 10,000 किलोमीटर आणि एका वर्ष, एवढा मोठा इंटरव्हल कुठल्याच बाईकला येत नाही ह्या कॅटेगरीमध्ये. म्हणजे 390 ADV बघितली तरी मला वाटतं होतं 7,500चा इंटरव्हल आहे. आणि एक्सपल्स म्हणा किंवा आपले रॉयल एनफिल्डची तुम्ही हिमालयन घ्या, ह्याचे पण आणि हल्ली नवीन हिमालयनचा खर्च पण खूप आहे. हे पण तुम्ही जरा व्हेरीफाय करा, सगळ्याचं कंपॅरिझन करा. माझ्याकडे बाकी त्यांचे काही डिटेल्स नाही आहेत, काही नंबर्स नाही आहेत. तर माझ्या व्हिडिओमध्ये मला ही एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ह्याबद्दल मला नक्कीच सांगा. तर ही थर्ड सर्व्हिसची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली, आणि तुमच्याही जर जे कोण ऑलरेडी BMWचे ओनर आहे 310 सीरीजचे, तर तुम्हाला थर्ड सर्व्हिसला किती खर्च आलेला आहे तोही मला नक्की सांगा. मला तर 9,000 रुपये खर्च आला आहे. बिल समोर आहे. तर काही डाऊट असेल मला तुम्ही विचारू शकता, म्हणजे माझ्या हातात जे बिल आहे त्यामध्ये. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो, आणि असे अनेक व्हिडिओ मी तुमच्यासाठी अजून घेऊन येत राहणार आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ पण एक व्यवस्थित इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. तो आहे माझा फ्रंट टायरचा. मी माझ्या बाईकचा फ्रंट टायर चेंज करतो आहे. तो कुठला टायर असणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्येच कळेल. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर. हा व्हिडिओ मी इथे संपवतो, आणि तुमच्यासाठी